चिक चिक चिक. फायनलच्या मॅचच्या अगोदर आपण अजून एक शुभ सन्मान करतोय. अजून एका प्रशिक्षक शादाब पापडीकर अर्थात फार चांगला क्रिकेटर, ज्यांनी हरणाऱ्यासाठी भरपूर क्रिकेट खेळलेले आहे. आज लेदरचं क्रिकेट देखील आहे आणि त्यांचा सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. शादाब सरांचा इथे सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण शादाब सरांसाठी, त्यानंतर विराटचा हा टी शर्ट्स इथे प्रदान करण्यात येतोय. ॲज अ ओपनर म्हणून कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेटही खेळले आणि आज जर पाहिलं तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. त्यांचा हा शुभ सन्मान आपण हा व्यासपीठावरती केला जातोय. आपण शादाब सरांशी देखील चर्चा करणार आहोत. म्हणजे तोच प्रश्न असेल की प्रशिक्षण देताना आपण आज ही स्पर्धा, इतकी मोठी स्पर्धा जर आपण पाहिली तर अंडर 12च्या खेळाडूंसाठी बिफोर लॉजिस्टिक आणि संदीप जयस्वाल यांनी याचं आयोजन केलेलं आहे. त्या स्पर्धेविषयी काय? या स्पर्धेविषयी सांगायचं म्हणजे जी आपल्या इथली मुलं आहेत, अंडर 12 सांगा, अंडर 16 किंवा अंडर 19, खूप चांगली मुलं आहेत इथे. परंतु कसं माहीत आहे का, जे क्रिकेट आपल्या इथे आहे ते पुढे नेण्याचं काम ह्यातर्फे व्हायला पाहिजे. जसे जयस्वाल सर चांगली टुर्नामेंट आयोजित करतात, तसे चांगल्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला चांगली मुलं भेटतील. जसे मुंबईची स्कोप आहे, मुंबईचा स्कोप आहे, तसा आपल्या इकडेही तसा स्कोप व्हायला पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला आपल्या इथले ह्यामुळे मुलं भेटतील, असा चांगला बॅकग्राऊंड व्हायला पाहिजे. हेच 2 शब्द. थँक्यू व्हेरी मच शादाब सर. नक्कीच जसं तुम्ही आपले मनोगत देखील व्यक्त केलं की या स्पर्धेच्या निमित्तानं काही खेळाडू या वसई विरारचे असतील, अंडर 12चे खेळाडू असतील, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे, ते कदाचित समोर येतील आणि असे काही खेळाडू असतील की भविष्यामध्ये जाऊन पुढे आपलं नाव या क्रिकेटच्या दुनियेमध्ये करतील. तर थँक्यू व्हेरी मच शादाब सर. आपण जाऊया मॅचला. होते सुरुवात. ज्यावेळेला आपण पाहिलं तर टॉस झाला होता, कॅप्टननं म्हटलं होतं की आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करू. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. बॅट्समन रेडी आहेत, अंपायर रेडी आहेत. एक थोडासा अवधी आहे आणि फायनलचा मॅच सुरू होतोय. पंच फक्त 1 मिनिट थांबा, कारण स्कोरर अपडेट होऊ द्या. थोडंसं 2 मिनिटं आपण फक्त थांबा. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट फायनलचा मॅच, आणि फायनलचा मॅच टाळ्यांच्या गजरामध्ये स्टार्ट होणार आहे. टाळ्यांचा एकदा जोरदार गजर आणि पंच रेडी आहेत. फायनलचा मॅच, फायनलचा सामना इथे होतोय सुरू. फायनलचा मॅच होतोय, टाळ्यांचा गजर होऊ द्या. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट फायनल. ऑल सेट, गेट सेट, गो. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. वीर पाटील आणि दुसऱ्या बाजूला उमर कोटे, विजय जोरे. आत येणारा चेंडू होता. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर वीर स्टार्ट त्यांनी करून दिला होता, उमरनं चांगला खेळ त्यांनी केला होता. त्याच्यामुळे अपेक्षा त्या दोन्ही खेळाडूंकडे असणार आहेत
फक्त जसं मागे सेमीफायनलचा मॅच पहिला मोठी इनिंग नाही आली, ते मोठी इनिंग यायला हवी, कारण फायनलचा मॅच आहे, मोठ्या मंचवरती स्वतःला सिद्ध करायचं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉलचा इशारा तिथे होतोय. अवांतर धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. फायनलचा मॅच जो आता सुरू झाला आहे. बॅटिंग करताना रूट्स क्रिकेट अकॅडमी. आत आला चेंडू, बॅकफुटला गेलं, खेळलं, कव्हरच्या दिशेनं फील्ड केलं गेलं आहे. फायनलच्या मॅचमध्ये बघूया, कारण फायनलच्या मॅचचा दबाव वेगळा असतो, प्रेशर वेगळं असतं. आता ते दबाव प्रेशर आहे ना, तुम्ही एन्जॉय करायचं आहे दोन्ही टीमनं. रूट्स क्रिकेट अकॅडमी असेल, शिवसेवा टीम आहे, तुम्ही आजपर्यंत प्रवास चांगला केला आहे. या पूर्ण स्पर्धेमध्ये, पूर्ण टुर्नामेंटमध्ये तुम्ही चांगला खेळ केला आहे. आता एक एन्जॉय करा, आनंद घ्या. जर आनंद घेतला तर यशस्वी देखील होतील. इन स्विंगर पडला, थोडासा आत आला आहे, अंधारात गेन, थोडंसं इन स्विंगर पाहिलं आपण मागच्या चेंडूला, पडला, थोडासा हात आला. डॉट बॉलची सांगता होत असं ना, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. याच करता मी म्हटलं ना, थोडंसं एन्जॉय करा, आनंद घ्या. आपला खेळ तर नक्कीच दाखवा, कारण हा मंच आहे, हा स्टेज आहे, हा प्लॅटफॉर्म आहे. तुमचा खेळ दाखवण्याची संधी हे तुम्हाला आज मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं. शेवटच्या क्षणी बॅटची फेस ओपन केली आहे, गली क्षेत्रामध्ये फील्ड केलं गेलं आहे, धाव घेण्याची कुठली संधी नाही आहे. दोन्हीकडनं चांगले क्षेत्ररक्षण आहे. एक आपण रूट्स क्रिकेट अकॅडमीचं क्षेत्ररक्षण मागच्या मॅचमध्ये फिल्डिंग पाहिले, तशीच फिल्डिंग, तसंच क्षेत्ररक्षण शिवसेवा या टीमचं देखील आहे. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण दोन्हीकडे चांगलं आहे, फिल्डिंग दोन्हीकडे चांगलं आहे, बॅटिंग स्ट्रेंथ त्याच्यावरती चर्चा होईल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केला आहे, रिच करून कव्हर ड्राईव्ह केला आहे, पाठलाग केला जातोय. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतात फलंदाज. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता, जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर रिच करून केलं, ड्राईव्ह केलं गेलं कव्हरच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, स्कोर जाऊन पोहोचलाय 3 वरती. गोलंदाजीमध्ये बदल होतो. श्री ऑफस्टंपच्या बाहेर सॉफ्टहँडने खेळवतं उमर खोटे आहेत स्ट्रायकर एंडला. फायनलचा मॅच सुरू झाला आहे. फायनलच्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग रूट्स अकॅडमी. बेट केला पहिला इनस्विंग झाला होता, थोडा सरळ निघून गेलाय. फॉरवर्ड आले होते पण तितकं झुकलं नव्हतं, वाकलं नव्हतं. तुम्हाला ड्राईव्ह करायचं किंवा फॉरवर्ड डिफेंड करायचं, थोडंसं बॉडीला बेंड होणं आवश्यक आहे, तसं नव्हतं झालं. थोडंसं लांबून या चेंडूला खेळलं गेलं होतं. आता आवाज सुरू झाला आहे, रूट्सच्या खेम्यामधनं आवाज, इथून शिवसेवाच्या डगआउटमधनं आवाज, दोन्ही डगआउटमधनं आवाज येत आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, कडक स्ट्रोक होता, थोडा हात लागला कव्हरच्या क्षेत्रकाच्या, त्याच्यामुळे स्पीड जो होता, वेगाने जो चेंडू जात होता, तो स्पीड थोडासा कमी झाला. कव्हरला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी चांगलं फिल्डिंग केले, म्हणून मी उल्लेख केला होता की दोन्ही टीमचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे, सुंदर क्षेत्ररक्षण आहे. आणि आतापर्यंत जर पाहिलं त्याचा प्रात्यक्षिक त्यानं दाखवलेलं आहे. ऑफस्टंपच्या बाहेर गेल्या, खेळला, फिल्डर थोडासा दूरवरती होता, बीट केला, चेंडू गेला सरला स्वीपर कव्हरला. उमर कोटे यांच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा. फोर पॉईंटला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट केलं, पोझिशनमध्ये आले. बघा मागच्या चेंडूवरती ते पोझिशनमध्ये आले नव्हते, थोडेसे लांब न खेळले होते, दूर न खेळले होते. या चेंडूला खेळताना थोडंसं पोझिशनमध्ये आले, हा चौकार.
ऑफ स्टॉपच्या बाहेर. आता मिस फील्ड झाले. चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. 2 रन ॲड होतील स्कोअरबोर्डवरती. स्कोअर जाऊन पोहोचेल तो या 2 रननी 9 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर एक चौकार जो उमर खोटे यांच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिला आहे. जशी बॅटिंग चालली आहे, फायनलचा मॅच आहे, त्याच्यामुळे फायनलच्या मॅचला प्रथम बॅटिंग करताना, प्रथम फलंदाजी करताना अपेक्षित धावसंख्या धावफलकावरती स्कोअरबोर्डवरती लावायची आहे रूट्स क्रिकेट अकॅडमीला. लांब राहिला, थोडंसं लांब राहिला, खाली राहिलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावा आहेत धावफलकावरती 9. 4.50च्या सरासरीने 2 षटकं. स्कोअरबोर्डवरती रन 9 फॉर नो लॉस. दोन ओव्हरचा खेळ संपला. स्कोर आहे 9 वरती. हृदय झोरे जेता नवीन गोलंदाज. आत येतोय चेंडू. पुन्हा एकदा इन स्विंग गोलंदाजी. एअरमध्ये, हवेमध्ये सुद्धा थोडंसं जसं कहते ना, गेंद थोडीशी हरकत करते. अंतरावरती गेंद, आतमध्ये येणारा चेंडू. फॉरवर्ड आले, थोडे फ्रंट फूटवरती आले, डिफेन्स केलं गेलं या चेंडूला. वीर पाटील आणि दुसऱ्या बाजूला उमर खोटे ही ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय कव्हर पॉईंटच्या क्षेत्राच्या दिशेनं. 1 धाव या चेंडूवरती. लांबून थोडंसं यावं लागलं, त्यामुळे 1 रन स्कोअरबोर्डवरती ॲड होईल. स्कोअरबोर्ड जाऊन पोचेल तो 10 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफ स्टॉपच्या बाहेर कव्हर आहे. जबरदस्त हिट. क्लास शॉट. क्लासिकल एक त्याचा दर्जा दाखवणारा, उमर खोटेचा दर्जा दाखवणारा दर्जेदार चौकार. बघा त्याचा रिप्ले काय केलाय बघा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. फ्रंट फूट बरोबर गेला, बॉलच्या रेषेमध्ये गेलं आणि उमर खोटे यांचा क्लास दाखवणारा, त्याचा दर्जा दाखवणारा दर्जेदार एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह खेळ आहे तो उमर यांनी. आणि फायनलसाठी जसा उल्लेख केला होता, प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये. 50 रुपये प्रत्येक बाउंड्रीसाठी 50 आहेत. आणि अजून एक चांगला फटका, अजून त्याहून देखणा, त्याहून सुंदर आणि त्यापेक्षाही दणदणीत चौकार. बिफोर लॉजिस्टिकरनं काही कॅश प्राईज आहेत जे फायनलच्या मॅचमध्ये चौकारासाठी प्रत्येक फोरला, प्रत्येक चौकाराला 50 रुपयाचं बक्षीस आहे. विकेटसाठी देखील आहे, सिक्सरसाठी आहे. अजून त्यापेक्षा देखणं. ऑन फायर उमर खोटे, ऑन फायर, रेग्युलरली फायर करतोय. बॅक टू बॅक चौकार, 4 धावा. थँक्यू. प्रत्येक फोरला, प्रत्येक चौकाराला जर पाहिलं तर 50 रुपयाचं कॅश प्राईज आहे. प्रत्येक सिक्ससाठी 100 रुपये, प्रत्येक कॅश टिपला 50 रुपये, क्लीन बोल्डला 100. क्लीन बोर्डला 100 आहे. पायावरचा चेंडू होता, मनगटाच्या साह्यानं थोडासा फ्लिक ऑफ द रिग्स
स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा, एक फ्लाइंग स्टार. चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार देताना उमर कोटे आपण पाहतोय. मागच्या षटकामध्ये चौकारांची लढी लावली गेली होती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा स्कोर झालाय 24-24 फॉर नो लॉस. मागचं ओव्हर आले ज्याच्यामध्ये 15 रन आलेत. मागचा षटक आलाय 15 धावांचा ज्याच्यामध्ये 3 कणकणी दणदणीत चौकार उमर खोटे यांच्या बॅटमधून आलाय. प्रत्येक फोरसाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज बिफोर लॉजिस्टिक संजीव जयस्वाल. आतापर्यंत 4 बाउंड्रीज आहेत. उमर खोटे बॅटिंग ऑन 20 वरती बॅटिंग करतायत. 10 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी. श्री बॉलिंग मार्कवरती. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू टॅप पद्धतीनं कॉलिंग व्यवस्थित आहे. पहिल्या पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. कॉलिंग केली. नोचा लाऊड कॉल तिथे लागला होता. एक फ्लाइंग स्टार्ट. चांगली सुरुवात, वेगवान सुरुवात उमर कोटे येथे देत असताना एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला आपल्या टीमला. पण मोठी इनिंग खेळायची कारण फायनलचा मॅच आहे. अशाच मॅचला प्रत्येकजण पाहत असतात. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. पॉईंट रिजनमध्ये पुन्हा एकदा फील्ड केलं गेलंय. धाव घेण्याची कुठलीच संधी नाही आहे. अशाच मॅचला बघत असतात. बघा तुम्ही लीग स्टेजमध्ये चांगला खेळ केलाय. लीग स्टेजमध्ये कदाचित बॅटिंगही झाले. पण तुम्ही जर फायनल सेमीफायनल अशा मोठ्या मॅच खेळल्या ना तर तुम्ही हायलाईट्स होणार. लगेच निदर्शनात देणार. समोरच्याच्या लक्षात येणार. कारण फायनलच्या मॅच खेळण्याचा लागणारा दबाव, हँडल करण्याचं क्षमता, दडपण, सर्व जो प्रेशर फायनलच्या मॅचचा प्रेशर तो थोडंसं वेगळा. तो वेगाने धाव पूर्ण केले. अंडरआर्म थ्रो इथे मिस केला. ही ऑपॉर्च्युनिटी होती, मिस केले. एक थोडासा डेंजर एंडला धावलं. तर कॉलिंग सुद्धा आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंड नाही, स्ट्रायकर एंडने केली होती. वीरचा कॉल होता. वीरनं धाव घेण्याचा कॉल दिला होता. समोर चेंडू गेला होता. जोपर्यंत मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येईल आला. व्हाईट बॉलचा इशारा. जसा आम्ही उल्लेख केला की बिफोर लॉजिस्टिककडनं प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये, प्रत्येक कॅचसाठी 50 रुपये. क्लीन बोल्ड जर केला बॉलरने तर 100 रुपये. सिक्सर लगावला तर 100 रुपये. 50 मारल्या या मॅचमध्ये 50 धावा जर केल्या तर 251 रुपये. सेंचुरी मारली तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपये. हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपये. पायावरती चेंडू आदळलाय. थोडा मिसिंग लेग असा पंच तिथे इशारा करतात. आत येणारा चेंडू होता. मिसिंग लेग जसा म्हणूया असा मिसिंग लेग झालाय. स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर धावा आहेत 26 धावा. धाव फलकावरती 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे का? नाही पोचू शकत. दूर राहिले. पहिल्या पोझिशनमध्ये नाही गेले. थोडा वेळ त्यांनी वाट बघत राहिले. चेंडू त्याच्या दिशेने आलाय का की त्याच्या वरून चाललाय. चेंडू थोडासा वरून जातोय. मिसटाईम स्ट्रोक झालं होतं पहिल्यांदाच पाहिलं या इनिंगमध्ये. तर उमर कोटे जो फटका खेळण्याचा प्रयत्न थोडा हवेत केला. मागचे 2-3 ड्राईव्ह पाहिले. समोर ड्राईव्ह पाहिला, कव्हर ड्राईव्ह पाहिला, स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह आपण पाहिलाय. चेंडू थोडा खाली राहिला, लो राहिलाय. इतका बाउन्स नव्हता, लो बाउन्स चेंडू. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरनंतर स्कोर 27 फॉर नो लॉस. थँक्यू. बिलकुल सेलिब्रेशन तर करणार. आज 31 आहे. पण 31पेक्षा या टुर्नामेंटमध्ये फर्स्ट कोण येणार त्याची चर्चा चालली. पहिला क्रमांक कोणाचा येणार, पहिलं याचं ट्रॉफी कोण घेऊन जाणार
या ट्रॉफीला कोण नाचत गाजत सेलिब्रेशन करत घेऊन जाणार ते रूट्स क्रिकेट अकॅडमी असेल की शिवसेवा टीम या ट्रॉफीला घेऊन जाणार आहे. बॉलिंगमध्ये थोडंसं बदल होतं. स्वरूप मोरे आता 5वं ओव्हर 5वं षटक घेऊन येत असताना 21 वरती बॅटिंग करतायत उमर खोटे. ऑफसाईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये पॉईंट आहे. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ थोडासा वाईडला आहे आणि मिड ऑफ एक थोडा स्ट्रेट आहे. दोन आहेत ऑन साईडला. मिड ऑन आहे मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक पाठीमागे थर्ड मॅन आणि एक स्वीपर कव्हर. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कडक स्ट्रोक आहे. गॅपमध्ये आहे पाठलाग केला जातोय. चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ. बॅकफूट पंच बडे मंच का बडा सरपंच म्हणूया चौकार 4 धावा. कोटप्याचा चेंडू होता. मनगटायनं वळवलं धावण्याचा नाग प्रयत्न कॉलिंग होती. वीर पाटील आणि दुसऱ्या बाजूला उमर कोटे ही जोडी मैदानावरती एक चांगला स्टार्ट देत असताना उमर समोर खेळाय सरळ फील्ड केला जातोय. मिडऑनला फील्ड केला जातोय. विकेट पाहिजे टीमला. शिवसेवा टीमला विकेट पाहिजे. आता जसा वेग चाललाय जशा स्पीडने चालले गाडी रमपम पम गाडी चालले ती रूट्स क्रिकेट अकॅडमीची. धावाही धापलकावरती भरपूर आल्यात. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना धावाही धापलकावरती आल्यात. बॅकफुटला गेलं पुन्हा एकदा पंच केलेला आहे. मिड ऑफला फील्ड केलं गेलं आहे चेंडूला. चांगले ड्राईव्स पाहिले आपण आतापर्यंत जर पाहिले तर उमर कोटे यांच्या बॅटमधनं कव्हर ड्राईव्ह पाहिला एक स्ट्रेट ड्राईव्ह पाहिला बॅकफुट पंच 3 वेळा त्यांनी खेळलाय सुंदर असा. मोठ्या मॅनचा वापर केला जातोय तो बॅकफुट पंच लावला जातोय त्याच्यामध्ये थोडी ताकद आहे स्ट्रेंथ आहे. उमर कोटे यांच्या या बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ आहे. 32 धावा धावफलकावरती 32 रन ऑन बोर्ड. बेटचा कॉल बरोबर कॉल दिला यावेळेला वीर पाटील यांनी. पाहिलं होतं मिडॉनचा क्षेत्ररक्षक लवकर येतोय मग लगेच त्यांनी कॉलिंग केलं का नोचा कॉल लाऊड कॉल केला गेला. हा फायनलचा मॅच जो सुरू आहे 2 संघादरम्यान बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट. हे 2 संघादरम्यान जो मॅच सुरू आहे. अपील जरूर झाले पण या अपीलमध्ये जर पाहिलं तर आवाज भरपूर होता पण पंच सांगतात की काहीच घडलं नाही आहे. चेंडू वेगाने निघून गेला. रिप्ले जरी पाहिलं ना तरी क्लिअर आपल्याला दिसून येईल. ज्यावेळेला हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ऑफस्टमच्या बराच बाहेर होता. कुठल्याही पद्धतीनं डिफ्लेक्शन नाही त्यामुळे पंचाने तिथे
5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरनंतर स्कोअर 32-32. खाडियांकडनं पहिली ओव्हर. टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रोमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न श्री केला होता. एक रन स्कोअरबोर्डवरती ॲड होईल. स्कोअर जाऊन पोहोचला 33-33 धावा स्कोअरबोर्डवरती आल्यात. 6व्या षटकाचा खेळ पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकातील खेळ सुरू आहे. एका बाजूला पाहिलं तर वीर पाटील खेळतात 4 वरती, तर दुसऱ्या बाजूला उमेर खोटे खेळतात 27. बॅटची फेस थोडी ओपन केली, थोडंसं पाहिलं तर दिशा देण्याचा प्रयत्न मागे केलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. वीरने एक काम केलं. वीरला माहिती आहे आपला टीममेट्स अर्थात आपला सहकारी चांगली कामगिरी करतो. उमरकोटे जो इन्फॉर्म फलंदाज आहे, फॉर्ममध्ये फलंदाज आहे, मग स्ट्राईक रोटेट केली जातं. मागचा मॅच पाहिला तर तो मॅच त्याचमुळे गमावला होता. स्ट्राईक रोटेट नाही झाला, सिंगल रन नाही आल्या, स्कोरबोर्ड एकाच ठिकाणी थांबला. मग दबाव वाढत गेला, प्रेशर वाढत गेला आणि त्या प्रेशरमध्ये पूर्णपणे मॅचही गेला. ऑन ड्राईव्ह फुलर लेन डिलिव्हरी ती ऑन ड्राईव्ह करायचा होता. थोडं लांबून खेळले. जर आईस खेळलं असतं तर कदाचित हा फटका ताकद झोकली असती. बॉडी बॅलन्स पुढे नाही झुकलाय, थोडं लांबनं खेळलाय त्या चेंडूला. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. 35-35 रन स्कोरबोर्डवरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. हवेत थोडा वेळ कोणीतरी लॉफ्टेड झाला होता, थोडा हवेत गेला होता चेंडू. फक्त जमेची बाजू की पॉईंटचा क्षेत्रक्षक आहे तो थोडासा दूरवरती होता. कव्हर पॉईंटचा क्षेत्रक्षक थोडा लांब होता. लांबून खेळलं होतं, दुरून खेळलं होतं. वीर पाटील याने या चेंडूला थोडंसं लांब न खेळलं होतं, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. 1 रन ॲड. वाईट बॉलचा इशारा, याचा अर्थ 2 धावा, 2 रन ॲड होतील. या 37-37 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम फलंदाजी करताना रूट्स क्रिकेट अकॅडमी जो अंतिम सामना सुरू आहे, फायनलचा मॅच जो सुरू आहे, त्या फायनलच्या मॅचमध्ये आतापर्यंत झालं तर 37 धावा स्कोरबोर्डवरती आल्यात. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना (38) धावा धावफलकावरती आहेत. आता समोर ड्राईव्हचा फटका बॅटच्या मधोमध नाही आला. बॅट थोडी हातामध्ये फिरली जसं वाटलं, कारण पंच तितका ज्या पद्धतीने त्याने मागे बॅकफूट पंच केला होता, कव्हर ड्राईव्ह केला होता, तितका आश्वासक हा फटका नव्हता. समोरच्या दिशेनं एक आपण स्ट्रेट ड्राईव्ह पाहिलाय. याच्या अगोदर उमरकोटे यांच्या बॅटमधनं एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जरूर पाहिलाय. कोलवटाव्याचा चेंडू होता. ओ काय झडलंय इथे. नाहक प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न. हा रन नव्हता, धाव नव्हती. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत बघा कशा पद्धतीने बाद झाले. उमरकोटे खेळण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रूमध्ये फील्ड केला गेला. रन नव्हतीच, कॉलिंगचा अर्थच नव्हता, कारण रन नव्हती. नाहक प्रयत्न केला धाव घेण्याचा. एक चांगली खेळी, चांगला स्टार्ट तुम्ही दिला होता उमरनं, आणि चांगला स्टार्ट देऊन मात्र उमर इथे माघारी परतले आहेत. एक चांगला स्टार्ट, सुरुवात जबरदस्त होती, म्हणून टाळ्यांचा गजर येणार आहे उमर कोटे यांच्यासाठी. पण इतकं चांगले तुम्ही खेळत होता, बॅटिंग जबरदस्त होत होती, पण ही धाव घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला. जिथे ही धाव नव्हती तिथे धाव घेतल्याचा प्रयत्न. 28 रन केल्या 20 चेंडूमध्ये, ज्याच्यामध्ये 5 चौकार.
5 खणखणीत चौकारांचा समावेश होता. उमरकोटे यांच्या इनिंगमध्ये चांगली संधी होती, मोठी इनिंग पेस करायची आणि ती संधी तुम्ही गमावलेली आहे. तुम्ही ज्यावेळेला 20, 22, 25, 28, 30 धावा करताना तर किमान अर्धशतक तुम्हाला पटकवायचं आहे. हाफ सेंचुरी जी आहे हाफ सेंचुरी ती येणं गरजेचं आहे. ती नाही आली आणि अशा पद्धतीने बाद होणं, स्वतः निराश होणं तर स्वाभाविक आहे, पण आपल्या पाठीराख्यांना देखील आपण निराश केलेलं आहे उमरया यांनी. रिधान नवीन बॅट्समन रिधान. बघा ही एक आताची वेळ जी अशी आलेली आहे का टीम शिवसेवासाठी आता कुठेतरी चांगलं नव्हतं घडत. धावा येत होत्या, रन येत होत्या, बाउंड्रीज येत होत्या आणि त्यावेळेला आलेला उमरकोटे यांचा रनआउटचा विकेट तो त्यांना फायदेशीर ठरू शकतो. या मॅचमध्ये ज्यांना यायचं होतं, परतायचं होतं, कमबॅक करायचं होतं, त्यासाठी हा विकेट कदाचित लाभदायक ठरू शकतो. ओ पुन्हा काहीतरी घडलंय, मिसअंडरस्टँडिंग झालंय. आता इथे टिक वाढले, पंचांनी रिफर केले, थर्ड अंपायर रिफर केलाय, टिक वाढले, धगधग वाढले. धगधग वाढते, टिक वाढते, दिल की घडी करे घडी टिक. चला ते तिसरं पंच निर्णय देते, ते कुणी खेळाडूने जाऊ नये. प्लेयर चला. बघूया काय घडलंय. मागच्या चेंडूवरती आऊट आहेत नाहीत हे पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. असाला छोटे बच्चे कंपनी तुम्ही इकडे या, खेळाडूने तिथे जाऊ नका. तिसरे पंच पाहतात, ते आपले निर्णय देतील आणि इशारा येणारच आहे, कारण अजून एकदा पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. जर पाहिलं तर बॅट ड्रॅग झाले न झाले, ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला काय घडलंय, ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला निर्णय येणार आहे. स्क्रीनवरती निर्णय येईल, स्क्रीनवरती पाहूया आपण. रिप्ले बघा, स्क्रीनवरती रिप्ले दाखवला जातोय. ज्या पद्धतीनं हा चेंडू गॅदर केला गेला, त्यानंतर स्टंपवरती चेंडू ज्यावेळेला हिट झाला, आदळला, त्यावेळेला बॅट किती लांब किती दूर, पुन्हा एकदा थोडंसं मागे आपण जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्णय येईल बघा. चेंडू गॅदर केला, स्टंपवरती ज्यावेळेला लागला त्यावेळेला बघा, स्टंपवरती चेंडू लागलाय त्यावेळेला बॅट क्रीज जवळ थोडं and it's OUT आउटचा इशारा. फक्त थ्रो कोणी केला ते सांगा. थ्रो स्वरूप मोरे नाक प्रयत्न केला. एक पहिला रनआउट झाला होता, दुसरा रनआउट देखील झाला. इथे रन नव्हती, मागच्या चेंडू सारखंच झालं. या चेंडूवरती देखील मिसअंडरस्टँडिंग. मागचं षटक शिवसेवासाठी एकावर एक फ्री आलाय. बिलकुल येता सांगता बाय वन गेट वन, एक के ऊपर एक फ्री आलाय. मागच्या ओव्हरमध्ये एक बाय वन गेट वन आलाय. त्याच्यामुळे नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय सार्थक पसईकर. मागच्या मॅचमध्ये 50 धावांची केळी, अर्धशतक जे आलं होतं त्याच्या बॅटमधनं, तो आता बॅटिंगवरती. पण या 2 विकेटनं शिवसेवा
कुठेतरी वाटत होतं थोडंसं मागे चाललाय, बॅकफूटला चाललाय. त्याच वेळेला अनपेक्षितपणे हे 2 रनआउट आल्यात. अनपेक्षितपणे या 2 रनआउटनं त्यांना मॅचमध्ये परतण्याची संधी प्राप्त झाली. सार्थक ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक. वीर स्ट्राईकला आहे. ओ ओ ओ पुन्हा एकदा धाव घ्यावी की न घेऊ नये अशामध्ये होते. पण स्कीम तीच चालू असते, बाय वन गेट वनच असते. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. 39 रन, 39 धावा धावफलकावरती आहेत. आता थोडी मरगळ आली होती. मागे जर पाहिलं तर फिल्डिंगमध्ये शिवसेवा टीमला मरगळ आली होती. सर्व काही तुमच्या विपरीत घडत होतं. सर्व आपले डावपेच विरुद्ध दिशेला जात होते. त्याच वेळेला हे जो रनआउट आलाय, 1वर 1 2 रनआउट आले आहेत. ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह करायचा होता. चेंडू फील्ड केला येईल. कव्हर पॉईंट रिझनमध्ये धाव घेण्याची कुठलीच संधी नाही आहे. आफ्टर 6.3 ओव्हर 6.3 ओव्हरचा खेळ झाला आहे. 69 39 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला सार्थक, मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच होता तो. कारण बेस्ट बॅट्समनचं बक्षीस जरी मिळालं आहे तरी तो प्लेअर ऑफ द मॅच ठरू शकला असता. ज्याने बॅटिंग केली, बॉलिंग केली, फिल्डिंग केली, तिन्ही गोष्टी मागच्या मॅचमध्ये ज्याने केल्या होत्या. स्कोर जाऊन पोचला 39. हलक्या हातानं केलं. थोडंसं लेट झालं. ही संधी होती. हलक्या हातानं खेळलं होतं, सॉफ्ट हँडनं खेळलं होतं चेंडूला. आणि आता शिवसेवा तर तेच प्रयत्न करते की आपण बॉलर जर विकेट नाही काढत तर आपले फिल्डर विकेट काढतोय, रनआउट येतात. त्याच्यामुळे आता तोच प्रयत्न चाललाय त्यांचा. पण या 2 झटक्यातनं आता जर टीम पाहिली, रूट्स क्रिकेट अकॅडमी चांगला स्टार्ट दिलेला होता उमर खोटे यांनी. त्या स्टार्टचा फायदाही त्यांना उचलायला हवा. एका बाजूला वीर पाटील आहे, दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचमध्ये सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक ज्यानं दाखवलेलं आहे तर सार्थक वसईकर आहे. बॅकफुटला खेळलं. आता थोडंसं जपून पाऊल टाक, जसं गाणं वाजतं ना तसं आता जपून धावलं जात आहे. खेळ संपलाय. 7 ओव्हरचा 7 षटकांचा खेळ संपलाय. स्कोअर 4-0 40 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 24 होत्या. मागच्या 4 षटकामध्ये 16 रन आलेत. त्याच्यामुळे थोडासा बदल झालाय. हे गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. 1, 2, 3, let's go. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 4-0 40. गोलंदाजीसाठी सोहम मोकारी. मागचा सेमीफायनलचा थरार आपण पाहिला होता. त्यावेळेला शेवटचं षटक जबरदस्त हाताळलं होतं. दबाव होता, प्रेशर होता. तो आता बॉलिंग मार्कवरती खाडियनकडनं बॉलिंग करतोय. बॅकफुटला गेलं. थोडी हलक्या हाताने खेळलं होतं. जोपर्यंत एक्स्ट्रा कवरचा क्षेत्ररक्षक दूरवरनं, तर सर्कलवरती क्षेत्ररक्षक होता, दूर होता, पाहिलं होतं सार्थकनं. त्याच्यापर्यंत चेंडू नाही जाऊन दिला. थोडंसं हलकं खेळलं होतं मागच्या चेंडूला. धावा आहे धावफलकावरती 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. फायनलचा मॅच सुरू आहे. अंतिम सामना सुरू आहे. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट 2024चा
फायनलचा मॅच मैदानावरती चाललाय. ऑफसाईडच्या दिशेने शॉर्ट थर्ड मॅन आहे. एक बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक, मिड ऑफ. लेग स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा होता पंचाकडनं. एक्स्ट्रा रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. चला आता रूटच्या डगआउटमधनं टाळ्यांचा आवाज आलाय. एकदा आता बघूया. डगआउट शिवसेवा थोडं शांत आहे, पण ते पण रेडी आहेत. ते पण आवाज करण्यासाठी रेडी आहेत शिवसेवा देखील. त्यांनाही माहिती आहे आवाज आपल्याला करायचा, टाळ्यांचा आवाज आपल्या खेळाडूंपर्यंत पोचायचा आहे. अख्खू टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळलाय चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, थोडा मिस्टेक झाली. एक रन ऍड होईल स्कोरबोर्डवरती. हा स्कोर जाऊन पोहोचला 43. दोन गाड्यांच्या मोबदल्यात. रन ऑन बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. मॅच जसा चाललाय, जसा दोन्ही संघ खेळतायत, थोडंसं सावध खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इनिंगला पेस करायची आहे, इनिंगला वाढवायचं, पेस करायची आहे. सार्थकला माहिती आहे मागची माझी इनिंग किती महत्त्वाची होती. मागचा सेमीफायनलमधला नॉक जो अर्धशतक आले, 50 आल्यात, ते किती महत्त्वाच्या होत्या. अजून बॅक टू बॅक अजून एक मोठी इनिंग तुम्हाला साकारायची आहे, अजून एक मोठी इनिंग तुम्हाला खेळायची आहे. जर या सामन्याला जिंकायचं आहे, फायनल जिंकायची आहे, तर एक इनिंग तुम्हाला खेळायची आहे. तर शिवसेवा टीमसाठी त्यांचा विकेट महत्त्वाचा आहे, सार्थकचा विकेट महत्त्वाचा आहे. 2 विकेट तर त्याने प्राप्त केल्यात. एक मोठा विकेट, बिग विकेट जो प्राप्त केला होता, खास करून उमर खोटे यांचा, जो धाबाच्या स्वरूपात प्राप्त झाला होता. पण ते पाहता अजून एक विकेट पाहिजे. जर एक विकेट आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा पकड आपली घट्ट बसवेल, तो सार्थकचा विकेट असू शकेल. आणि आता स्कोरबोर्ड चालला आहे, असं काही नाही, थांबत नाही आहे. 7.4 षटकांचा खेळ, स्कोर 44. 44 धावा स्कोरबोर्डवरती आल्यात. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता स्वतः. गोलंदाज पोचल्यात. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोचेल. धावा येणं थोडंसं बंद झाले. मागच्या जर बघितलं, पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा येत होत्या, स्कोर बनत होता. जेव्हा उमरकोटे बॅटिंग करत होते त्यावेळेला धावा येत होत्या, पण आता धावा थोडेसे कमी झाल्यात. मागच्या 4 षटकांचा खेळ पाहिला तर 2 धावा आल्यात, 5 धावा आल्यात, 4 धावा आल्यात. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 रन आल्यात. 2, 5, 4, 3, 4 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. खेळ संपलाय तो 8 ओव्हरचा खेळ संपला आणि स्कोर आहे 44. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 24 आणि नंतरच्या 5 ओव्हरमध्ये 20. 8 ओव्हरचा खेळ 44. हे गाणं ऐकूया ना पुन्हा एकदा. पैसा ही पैसा हो गया. Big dogs better not fuck with me. Direct skin into tail wall company ferry map. थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्लोक खापरे. बॅकफुटला खेळलंय, तिथे फिल्डिंग झाले, धाव नाही आहेत. बघा एक सगळं घडतं, कारण मागे तुम्ही 2 धावाच्या स्वरूपात आऊट झालेत, 2 रन आऊट झालेत. त्याच्यामुळे आता दबाव आहे, रन कधी घ्यायची कधी नाही घ्यायची, प्लेसमेंट केल्यानंतर कदा धावायचं नाही धावायचं, हे सगळं पाहिलं जातंय. धावांचा ओघ गाठलाय, धावा थांबल्यात, थोडेसे धावा थांबल्यात. 44 रन ऑन बोर्ड. आतापर्यंत धावा आहेत. स्कोरबोर्ड धीम्या गतीनं आता पुढे चाललाय, थोडा वेग कमी झालाय स्कोरबोर्डचा. जो पहिला थोडंसं पहिले घोडे की चाल चल रहा था, अब थोडासा धीमी चाल. स्वीप करायचं होतं इथे, काय घडलंय. पुन्हा एकदा रन. 22चा इशारा, 22चा इशारा आहे.
हा फटका खेळायचा प्रयत्न केला होता, थोडासा बाजूनं गेलाय, स्टंपच्या थोडा बाजूनं हा चेंडू निघून गेलाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. अपील केलंय पण चेंडू तोपर्यंत निघून गेला होता. जोपर्यंत फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला, वीर पाटीलनं खेळण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत चेंडू निघून गेला होता. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. 45 धावा धावफलकावरती आहेत. 90 षटकाचा खेळ सुरू आहे. 9th ओव्हर इन प्रोग्रेस. हेच घडलं होतं असाच फटका खेळला होता, धावले होते आणि धावादही झाले होते. त्याच्यामुळे त्या फटक्याची आठवण होत असताना स्कोअर 45 धावा धावफलकावरती. स्कूपचा फटका खेळायचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा होत असताना अजून एक धाव स्कोअरबोर्डवरती ॲड होईल. वाईट बॉलचा इशारा येत असताना 46 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघाचा जर आपण प्रवास पाहिला, जी माहिती आपल्यापर्यंत येते तर त्या प्रवासावरती चर्चा होईल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्हचा फटका. इथे पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग झालंय मिसअंडरस्टँडिंग आणि अजून एक विकेट. आज शिवसेवा फक्त रनआउट अँड अगेन रनआउट. काय चाललाय मॅच कसा चाललाय? 1 धाव बाद, 2 धाव बाद, 3 धाव बाद. आता 3 रनआउट झाल्यात. आता बाय 1 गेट 1 बघितलं होतं, पण बाय 1 गेट 2 फ्री असं झालंय. 2 फ्री, 2 फ्री आल्यात, एकावरती 2 फ्री आल्यात. 2 धाव बाद आता आल्या, 2 रनआउट आल्यात. स्कोअर जर बघितला तर आता स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 9 षटकांच्या 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा स्कोअरबोर्डवरती. प्रीत निजाई नवीन फलंदाज. पुढच्या ओव्हरला ड्रिंक्स बॅग आहे, पंचाकडनं इशारा झालाय. पुढच्या ओव्हरला ड्रिंक्स बॅग ही जोडी आहे. या जोडीनं सेमीफायनलमध्ये पार्टनरशिप बिल्ड केली होती. या जोडीनं पार्टनरशिप करत असताना टीमला जिंकून दिले. आता ती महत्वाची जोडी मैदानावरती आले. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पुन्हा एकदा धावल्यात आणि पडल्यात. विकेट गॉन. आता बाय 1 गेट 1, बाय 1 2 फ्री, 3 फ्री. रनआउट. उसका नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. थँक्यू. फक्त थ्रो कोणी केला ते सांगा, फिल्डर नेम. श्रीज देसाई. काय चाललंय समजत नाही, कारण फायनलचा मॅच होता आणि फायनलच्या मॅचमध्ये थोडंसं अघडीत घडतंय. 1 रनआउट, 2 रनआउट, 3 रनआउट, रनआउट वरती रनआउट चालल्यात. स्कोअर पाहिला तर 46 4 विकेट गेल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय चेंडू. आणि बघा प्रत्येक विकेटसाठी बिफोर लॉजिस्टिक कडनं सुद्धा म्हणजे
प्राईज आहे, पण आता रनआउट होत आहेत, एका पाठोपाठ एक रनआउट होत आहेत आणि रनआउटचं विकेट प्रत्येक सिक्सर, प्रत्येक फोर, प्रत्येक कॅच, क्लीन बोल्ड यासाठी क्रॅश प्राईज आहे. व्हाईट बॉलचा इशारा होताना हॅट्रिकसाठी 1,000 रुपये, 50 केल्या तर तुमच्यासाठी 251 रुपये, शतक ठोकलास तर 501 रुपया आणि सरप्राईज गिफ्ट आहेत जे 2 फायनलिस्ट असतील टीम त्यांच्या कोचेससाठी. सॉफ्टवेअर नाही खेळणे पूर्णपणे मॅच बदलला आहे. त्या 1, 2, 3, 4 रनआउटनं मॅच बदलला आहे. स्कोर 48-48. 48 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आता धावताना विचार करतील, थोडंसं विचार करतील. बघा डायरेक्ट हिट पण झालेला. भरपूर काही आहे मॅचमध्ये चाललं आहे. हा मॅच थोडंसं वेगळ्या वळणावरती आहे. बिफोर लॉजिस्टिक फायनलचा मॅच, पण वेगळं वळण आलं त्याला. सुरुवात धमाकेदार होती, स्टार्ट जबरदस्त होता, पण तिथून आलेला उमर कोटे यांचा रनआउट, त्यानंतरचा रनआउट, मग वीर पाटीलचं धावा धोण आणि मागच्या चेंडूवरती प्रीत निजाईचं ते धावा धोणं. एक रनआउटचं विकेट आतापर्यंत गमावला आहे तो रूट्स क्रिकेट अकॅडमीनं. आता पार्टनरशिप बनायला हवी, भागीदारी रचायला हवी, पार्टनरशिप बिल्ड व्हायला हवी. स्कोर जाऊन पोचला 49-49 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 10व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 10व्या ओव्हरचा खेळ सुरू असताना स्कोर 49-49. सॉफ्ट हँडने खेळ आहे. 10 ओव्हरचा खेळ संपलाय, 10 षटकांचा खेळ संपलाय. मैदानावरती पाणी जाईल, गाणी येतील. आफ्टर 10 ओव्हर स्कोर 49, लॉस ऑफ 4 विकेट्स. 49 धावा धावफलकावरती. थँक्यू. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2 आणि त्याच वेळेला आपल्या व्यासपीठावरती दाखल झाले तर संतोष पागदरे सर यांचंही आगमन झाले. सर मोस्ट वेलकम आहे या बिफोर लॉजिस्टिक ऑर्गनाइज स्पर्धेमध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती इथे केला जातोय. कारण फार मोठं योगदान साईनाथ क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सरांचं आहे. त्यापेक्षा कित्येक खेळाडूंना मार्गदर्शन जे केले सरांनी तेही महत्त्वाचं आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती इथे करतोय. कारण जितकं वर्ष त्यांनी या क्रिकेटला दिलेले आहेत, प्रशिक्षक असतील, मार्गदर्शक असतील, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं कामही केलेलं आहे, पुढे जाण्यासाठी मार्गदर्शनाचं एक मार्गदर्शक म्हणून सरांकडे नेहमीच पाहिलं जात आहे. तर सरांना इथे पाहतोय सन्मान केला जातोय सरांचा. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. बिफोर लॉजिस्टिकचे या स्पर्धेमध्ये सर आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि या सगळ्यांचा उत्साह वाढवणारी त्यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच सरांची सुद्धा चर्चा करणार आहोत. तर
त्यानंतर अजून एक आपण सन्मान करणार आहोत रूट्स क्रिकेट अकॅडमीचे वरिष्ठ कोच अभिजित सर हे देखील इथे दाखल झाले. सरांचा अभिजित सरांचा देखील शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. तर प्रत्येक प्रशिक्षकाचा सन्मान करणं आदरभाव व्यक्त करणं बिफोर लॉजिस्टिक संदीप जयस्वाल असतील बिफोर लॉजिस्टिक असतील तर आपण हा शुभ सन्मान अभिजित सरांचा इथे व्यासपीठावरती केला जातोय. अभिजित सरांचा आता शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. हे सर्व दृष्ट्या आपण DBNच्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता. या सर्व आठवणी आहेत आणि आज उपस्थिती सरांची या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. थँक्यू सर. आपलं स्वागत आहे. विराटची कॅपी आहे तर सरांचं इथे सन्मान व्यासपीठावरती केला. मॅच होतो ऑन होते तर मॅचच्या दिशेने जाऊया. पहिली 10 षटकं पाहिल्यात. त्याच्या अगोदर अजून एक शुभ सन्मान आपण बघतोय. अवर्स क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक पंकज सर हे देखील उपस्थित आहेत. पंकज चौधरी सर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. पंकज सर देखील उपस्थित आहेत. तर मॅच ऑन राहील. मॅच चालूच राहील. तर व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय अवर्स क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक पंकज चौधरी सर यांचा हा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. हे सर्व दृष्ट्या आपण पाहतोय. मोस्ट वेलकम सर. तर मॅच ऑन आहे तर मॅचच्या दिशेने जाऊया कारण क्रुशियल मोमेंट आहे. हा मॅच फायनलचा मॅच आहे. पहिली 10 षटकांचा खेळ वेगळा होता. पुढच्या 10 षटकांचा खेळ कदाचित वेगळा असू शकेल. पहिले 10 षटकापर्यंत 50च्या आत रोखलं होतं. अजून किमान 50 ते 100 धावांची वेस ओलांडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मॅचला देखील मजा येणार आहे. तर आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच ऑन आहे. अजून एक शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती घेणार आहोत. आम्ही क्रिकेट अकॅडमी अर्थात आम्ही स्पोर्ट्स अकॅडमीचे कोच हर्षल गुप्ता हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा इथे शुभ सन्मान करणार आहोत. मॅचवरती देखील नजर आहे कारण ते क्षण मिस करायचे नाही आहेत. हर्षद सरांचा इथे सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी हर्षल गुप्ता यांची उपस्थिती आणि त्यांचा हा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती इथे केला जातोय. कित्येक खेळाडूंना वैयक्तिक मार्गदर्शन असेल कोचिंग असेल हर्षल सरांच्या माध्यमातून केलं जातंय. त्यांचा इथे शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. जाऊया चला मॅचच्या दिशेनं. 11 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय. बॉलर नेम गोलंदाजचं नाव सांगा. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. 53 धावा धाफलकावरती आहेत. पायावरचा चेंडू होता. खेळ थोडा ऑन ड्राईव्ह केलाय.
जोपर्यंत मिड विकेटला फील्ड करतील 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. आता इथून एक चर्चा नक्कीच होईल. पहिल्या 10 ओव्हरपर्यंतचा खेळ पाहिला तर थोडंसं वेळ कंट्रोल केलं होतं. पहिल्या 3-4 षटकामध्ये धावांचा ओघ वाढलेला होता, पण नंतरच्या जसं पॉवर प्लेचे षटक संपत आलं, रनआउट आले, धावबाद आले, स्कोर थोडासा कमी झाला आहे या सामन्यामध्ये. पण एक अपेक्षित धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न रूट्स क्रिकेट अकॅडमी करते आहे. कारण आता धावा आहेत धापळकावरती 55, अजून 55 करायचे आहेत किमान. तुम्ही व्यक्त केले होते की 150 धावांपर्यंत पोहोचणार आम्ही. 150 धावांपर्यंत पोहोचलं तर नो डाऊट एक चांगला स्कोर येऊ शकेल. पण तुर्तास फायनलच्या मॅचमध्ये लढण्यासाठी 100च्या पारची धावसंख्या चॅलेंजेबल ठरू शकेल. ऑफस्टमच्या बाहेर आहे. खेळण्याचा प्रयत्न दूरवरती खेळले. 55 धावा धापळकावरती. त्यामुळे फायनलचा मॅच आहे. फायनलच्या मॅचचा दबाव वेगळा असतो, प्रेशर वेगळा असतो. आणि ते पाहता 100च्या वरचे स्कोर थोडं चॅलेंजेबल असेल. त्याचा पाठलाग करणं तितकं सोपं असणार नाही आहे. त्याच्यामुळे पहिला तर तुम्हाला छोट्या छोट्या टप्प्याने पुढे जायचं आहे. रूट्स क्रिकेट अकॅडमीला छोट्या छोट्या टप्प्यानं पुढे जायचं आहे. पण शिवसेवाला विकेट पाहिजे, ठराविक अंतराने विकेट पाहिजे. आत येणारा चेंडू होता हा डिफेन्स पद्धतीने खेळला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. शिवसेवा आतापर्यंत 4 विकेट आल्यात, पण त्या बॉलरच्या नावावरती नाही आहेत. 4ही विकेट रनआउट आहेत. 4ही विकेट जर पाहिल्या तर धावाच्या स्वरूपात 4ही विकेट आतापर्यंत आल्यात. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह केला आहे. डीप पॉईंट डिझाईनमध्ये फिल्डर येईल, फील्ड करेल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचला 56. 56 रन ऑन बोर्ड. फायनलचा मॅच चालू आहे. 12व्या षटकातील हा शेवटचा चेंडूचा खेळ आहे शिल्लक. दोन फलंदाज मैदानावरती आहेत. एक पार्टनरशिप त्यांना बिल्ड करायची आहे. जे धक्के लागले होते धावाच्या स्वरूपात त्याच्यातनं सावरायचं आहे आपल्या टीमला. ड्राईव्ह केला जातोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग करतोय. फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण झाले. आता धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. पुन्हा एकदा पहिला तर गेले धाव घेण्याला, पण शेवटी पुन्हा एकदा थांबले. 12 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 षटकांचा खेळ संपलाय आणि 12 ओव्हरच्या नंतर स्कोर 57. 4 गडी गमावता 57 धावा. बेमतलब करता बाहों में आ सोनिए बस आज रात के लिए सब इतना देसी है बताओ सब हो जाने फिदा. थँक्यू. अकोटप्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव जलद गतीने पूर्ण केली. 1 धावाने स्कोरबोर्ड चालवायचा आहे. आता अशा वेळेला तुम्हाला स्कोरबोर्ड चालवायचा, स्कोरबोर्ड पुढे न्यायचा आहे रूट्स क्रिकेट अकॅडमीला. पण इथे दिलेल्या धावा बघा. 8 ओव्हरचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. रन बॉल जरी आल्या, 48 धावा जरी आल्या तरी निर्णायक ठरू शकतील. अशा सामन्याच्या दिशेने जर पाहायचं झालं तर रन बॉलचे देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरू शकतील. रन बॉल मॅच सुद्धा फार कठीण होऊ शकेल. फुलरलँड डिलीवरती ड्राईव्हचा फटका. मिडॉनला केलं जातं फील्ड. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धावाने स्कोर जाऊन पोहोचे 59 धावा धापलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी श्लोक. आता ही जोडी जमले. बॅटिंग पाहिली तर 2 फलंदाज मैदानावरती आहेत. एका बाजूला स्पर्श पाटील आहेत, तर सार्थक वसईकर जो मागच्या मॅचचा हिरो आपण पाहिला होता तोही मैदानावरती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी देखील योग्य रीतीनं पार करताना सार्थक मागच्या मॅचमध्ये देखील दिसला होता आणि या सामन्यात देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने आपली भूमिका, आपला कॅरेक्टर रोल जो अदा करतोय सार्थक, ते आपण मैदानावरती पाहतो. 60 60 धावा धापलकावरती आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्पर्श पाटीलला जी संधी मिळाली आहे, मागच्या सामन्यामध्ये कदाचित संधी नाही मिळाली इतकी, पण तुम्हाला आता ती संधी मिळाली. बॅटिंग करण्याची संधी आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करताना बॅटच्या मधोमध आला नाही आहे. तर तुम्हाला कव्हर ड्राईव्ह मारायचा तर पोझिशनमध्ये यायला हवे. स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा तर बॉलच्या रेषेत सरळ येणं गरजेचं आहे. तसं काही घडलं नव्हतं.
त्याच्यामुळे प्रत्येक चेंडू जसा महत्त्वाचा आहे या सामन्यामध्ये. या चेंडूला स्वीप केलंय पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चपाळ आहे बघा. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता. चेंडू गेला फाईन लेग रिजनमध्ये जो लॉंग लेगच्या बाजूला जातोय तिथे हा चेंडू गेला होता. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. 61 61 रन धावफलकावरती आत्तापर्यंत आल्यात. चांगली धावसंख्या आत्तापर्यंत उभारत आहेत कारण त्या 4 विकेटनं कुठेतरी बॅकफुटला गेला होता संघ आणि त्या 4 विकेटनंतर टीमला उभारी देण्याचं काम केलं जात आहे. आत आले मनगटाच्या साह्यानं थोडंसं बोलावलं की आपमध्ये चेंडू चाललाय. पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक जातोय पोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 रन ॲड होतील. 13 षटकांचा खेळ संपला आणि 13 षटकांचा स्कोर 65 आहे. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. स्कोरबोर्डमध्ये थोडंसं करेक्शन आहे. स्कोरबोर्ड जे स्कोरर आपल्याला माहिती देतात 63 63. रन. बॉलिंगमध्ये थोडंसं बदल होतोय. स्वरण वालावलकर ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. बराच बाहेर. पंच वळतात. इशारा करतात. वाईट बॉलचा इशारा होत असताना स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर आता एक पार्टनरशिप जर नजर टाकली दोन्ही खेळाडूमध्ये तर जवळपास 20च्या आसपासची पार्टनरशिप या 2 खेळाडूमध्ये होत असताना ज्याची आवश्यकता होती रूट्स क्रिकेट अकॅडमीला ती पार्टनरशिप सध्याच्या घडीला बिल्ड होते. बॅकअप द हँड चेंडू हाताला गेला होता. बघितलं मी. मी इथून बोलू का नाही तर मग मिस करतो मी ते. मग बॉल मला मिस होतात ना. मी इथून बोलतो. एक ओव्हर झाली का बोलतो. स्कोर 64. 64 धावा धावफलकावरती आहेत. ...64 64 धावा उलट्या बाजूला लागला. उलट्या बाजूला एक सगळं घडणार. स्वीप करायचा प्रयत्न होता. बॅटला पुढे नाही लागला. ज्यावेळेला फॉलो आला बॅटचा जो तो त्याला चेंडू लागून गेलाय. एकदा धाव ॲड होईल स्कोरबोर्डवरती. आता 65 रन ॲड झालेत. आपण अजून व्यासपीठावरती एक शुभसन्मान केला जाणार आहे. या ओव्हरनंतर आपण तो शुभसन्मान व्यासपीठावरती पाहणार आहोत. आज या स्पर्धेच्या निमित्तानं अजित रॉड्रिक्स सर हे देखील उपस्थित झालेले आहेत. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2 हा फायनलचा मॅच सुरू आहे आणि या षटकानंतर आपण त्यांचा सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटवरून. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 रन वेगाने पूर्ण केल्या. 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. या चेंडूवरती स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13.3 षटकांचा खेळ झाला. 67 67 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. आता स्कोर येतोय. पार्टनरशिप आपण पाहणार आहोत या षटकानंतर. या 2 खेळाडूमधली जी पार्टनरशिप आहे. सुंदर बॅटिंग. सार्थक एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला स्पर्श. फॉरवर्ड डिफेंड. दोन बॉलचा खेळ. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. ड्राईव्ह केलाय चेंडूला. मिडॉनला फील्ड केलं गेलंय. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट टेन्शन वाढवणार असतो. थर्ड अंपायर पाहतील तोपर्यंत आपण जाऊया. शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावरती.
व्यासपीठावरती शुभसन्मान केला जातोय. अजित रॉड्रिक्स सर आहेत तिथे. अजित रॉड्रिक्स सरांचा आपण शुभसन्मान करणार आहोत. मॅच देखील ऑन आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अजित सर आज उपस्थित झाले आहेत कित्येकाने. आणि आपल्या जमान्यातील जर पाहिलं तर एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज, स्विंग गोलंदाजी कशी असावी ती स्विंग गोलंदाजी नक्कीच अजित रॉड्रिक्स सरांनी कित्येक सामन्यामध्ये दाखवले. आज जे काही विक्रम त्यांच्या नावावरती अबाधित आहेत त्याच्यामुळे त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मोस्ट वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंटमध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळेला चेंडू स्टंपला लागला तेव्हा ॲक्च्युअलमध्ये काय घडलंय, कारण थोडा क्रुशियल मोमेंट आहे. ज्यावेळेला चेंडू आला, ज्यावेळेला चेंडू यष्ट्यांना लागला तेव्हा बॅट कुठे आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट 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 बघूया. नाही मिळेल तर घे ना, याला झूम कर ना. हा करू दे, थोडंसं घे ना, थोडंसं अँगल घे बस. हॅलो, पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया आपण काय घडलं होतं त्या मॅच या चेंडूवरती. बघा चेंडू आता येतोय, कारण डायरेक्ट हिट नेहमीच टेन्शन वाढवतो. डायरेक्ट हिट हिट हिट. चेंडू आला, स्टंपला लागला आहे, त्यावेळेला बॅट पंचांनी पाहिलंय त्याकडे डिसिजन येणार आहे. रिप्ले बघा पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. रिप्ले, चेंडू आला, आणि पंचांचा निर्णय येईल. इट्स बघूया. पाहण्याचा प्रयत्न केला. OUT आउट. अजित रॉड्रिक्स सर इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच त्यांचंही मनोगत आपण ऐकणार आहोत. ही स्पर्धा अंडर-12चे खेळाडू अंडर फ्लडलाईट्स खेळतात, म्हणजे हीच सुद्धा त्यांना एक पर्वणी आहे. त्यामुळे सरांशी आपण संवाद साधणार आहोत. अजित रॉड्रिक्स सर आपलं मनोगत या स्पर्धेविषयी आणि या खेळाडूंना एक मार्गदर्शन शब्द. अजित रॉड्रिक्स सर. थँक्यू व्हेरी मच. प्रथम मी नारंगी ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनी ही आपल्या लहान होतकरू मुलांना एवढी मोठी संधी दिली. विशेष आभार ऑर्गनायझर संदीप जयस्वाल आणि त्यांची कमिटी. सर्व लहान मुलं म्हणजे क्रिकेटर आहेत त्यांना ऑल दी बेस्ट, आणि कोचेस ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. नक्कीच आपलं खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्यात, कारण एका काळची आपण बघितलं तर एक वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षण देण्याचं काम देखील अजित रॉड्रिक्स सरांच्या माध्यमातून केलं जातं आहे. आज काय वेगळं घडतं आहे का? या मॅचमध्ये 5 विकेट गेल्यात आणि 5 रनआउट. धन्यवाद सर. शादा पापडीकर सर असतील, अजित रॉड्रिक्स सर असतील, आज महत्त्वाचा वेळ त्यांनी देखील दिला आहे. 67 रन, 67 धावा धावफलकावरती आहेत. सार्थक एका बाजूला किल्ला लढवतोय. नवीन फलंदाज अथर्व कर्णधार मैदानावरती, कॅप्टन मैदानावरती दाखल झाला आहे. अथर्व मैदानावरती दाखल झाला आहे. हलक्या हातानं थोडंसं मनगटाच्या साहाय्यानं वळवलं चेंडूला. एक धाव चेंडूवरती पूर्ण. 14 षटकांचा खेळ संपलाय. 14 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर 68, लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा धावफलकावरती आहेत. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. 68, लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटच्या 6 षटकांचा खेळ, 36 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 36मध्ये 36 झाल्या, 36मध्ये 32 झाल्या तरी 100 धावांची वेस ओलांडली जाईल. पण सध्या रूट्स क्रिकेट अकॅडमीसाठी चिंतेची बाब एक झाले, हीच आहे बाब.
टेन्शनवाली गोष्ट एकच आहे की धावा धोणं रनआउट होणं. 1 नाही 2 नाही 3 नाही 5 खेळाडू 5 बॅट्समन आता रनआउट झालेत. त्याच्यामुळे टेन्शन वाढणं स्वाभाविक आहे, पण तेथून उभारी घेणार. कारण सार्थक आहे एका बाजूला, सार्थक आहे इथून तो उभारी घेईल, टीमला सुद्धा बाहेर काढेल. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, चांगली फिल्डिंग डीपवरती पाहतो, चांगलं फिल्डिंग झालंय. फटका जितका सुंदर होता फिल्डिंग देखील तितकीच अप्रतिम झाले. डीपवरती क्षेत्ररक्षक होते. 2 धावाई चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय. 7-0 70 धावा धापलकावरती आतापर्यंत आल्यात. 70 रन धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. स्ट्रायकर यांना सार्थक एक बाजूने तो किल्ला लढतोय झुंजतोय. एका पाठोपाठ एक विकेट जात असताना आपल्यावरचा संयम, आपल्यावरचा पेशन्स ढळू दिला नाही त्यांनी. संयम कायम ठेवायचा आहे, पेशन्स कायम ठेवायचा आहे. संयम जर तुटला, संयमाचा बांध तुटला तर परत येणं कठीण आहे, कारण ही शेवटची रेकॉग्नाइज पेअर आहे. जर पाहिलं तर 5 विकेट गेल्यात, त्याच्यामुळे 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे. स्वतः कर्णधार बॅटिंग एंडला. लेग्स स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉलचा इशारा होतोय. कर्णधार आहे, कॅप्टन आहे अथर्व, त्याला माहिती आहे की आता भले पहिले 5 फलंदाज लवकर बाद झालेत, पण जबाबदारीपूर्वक खेळ मला खेळायचा आहे. एक जी जबाबदारी आहे, एक ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी मलाही पार करायची आहे. हलक्या हाताने चेंडू खेळतो, धाव घेण्याचा प्रयत्न, इथून पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. टेन्शनवाला होता. ओ हो वेल काय चाललाय खेळ काय चाललाय मैदानावरती. आपण चर्चा करतोय त्या धावबाची, चर्चा करतोय त्या रनआउटची, चर्चा करतोय प्रत्येक विकेटची. तो प्रत्येक विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आणि आता स्कोअरबोर्डवरती नजर टाकूया. स्कोअरबोर्ड 73. पुन्हा एकदा चांगला फटका, कटचा फटका. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे थोडं कॉलिंग चांगलं केलं सार्थकने, चांगला कॉलिंग झाले. धाव घेण्याचे 1 धाव फक्त या चेंडूवरती पूर्ण केले आणि 1 धाव पूर्ण करताना स्कोर जाऊन पोहोचला 74 धावा धावफलकावरती आहेत. धावा शेवटचा बॉल आहे. हलक्या हाताने केला पॉईंटच्या रिझनमध्ये. धाव घेण्याचा कुठल्याही संधी नाही. 15 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 74. थँक्यू. बिलकुल खुशी से रखलो नाम. ते आपण पाहतोय स्कोर झाला 74. शेवटच्या 5 ओव्हर आहेत. आता खाडियनकडं बॉलिंगसाठी बॉलर रेडी होतोय. सोहम खाडियनकडनं गोलंदाजीसाठी रेडी. सार्थक जो बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 18 वरती बॅटिंग करतोय. 16 वरती बॅटिंग करतोय. 16 ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा कट करायचा होता. 1 रन स्कोरबोर्डवरती ॲड होईल. 1 धावांनी धावफलक पुढे जायला. पहिला तर त्या टीमनं, शिवसेवा टीमनं म्हटलं होतं, कॅप्टननं म्हटलं होतं त्यांच्या हर्षितनं की आम्हाला 100च्या आत थांबवायचं आहे, 100च्या पार नाही जाऊन द्यायचं आहे, त्यासाठी प्रयत्न करा. तर टीमनं आम्हाला 150 सांगितले होते, आपण किमान 100ची बेस ओलांडा. मागचा मॅच जसा रंगला होता तसा मॅच रंगू शकतो. मागचा मॅच जसा 123 धावांचा होता तसा कर मागे रूट्सनं 123 धावा केल्या होत्या आणि प्रतिस्पर्ध्यावरती मोठ्या धावाने विजय संपादित केला होता. त्यामुळे या सामन्यामध्ये सुद्धा 100च्या वर 110 120 झाले तर नो डाऊट चांगली धावसंख्या असणार आहे. पण तुर्तास ती 100 लाईन क्रॉस करायची आहे.
ऑफस्टमच्या बाहेर कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता, फील्ड केलं जात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये फिल्डर होता, धाव घेण्याची कुठली संधी नाही आहे. 75 75 धावा धावफलकावरती आहेत. फायनलचा मॅच सुरू आहे. फायनलचा मॅच सुरू असताना धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्या त्या 75. आत येणारा चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. धाव घेण्याची कुठली संधी नाही, कारण इथे रिक्स नाही घेणार, इथे धोका नाही पत्करणार. मागे जर पाहिलं काय घडलंय, 5 फलंदाज धावबाद झाले, त्याच्यामुळे इथे रिक्स घेताना थोडासा विचार करावा लागणार आहे. सार्थकलाही अथर्वाला देखील विचार करावा लागणार आहे. रन तर बनवायचे आहेत, स्कोअर आपल्याला आणायचा आहे, धावा आपल्याला करायचे आहेत, बिटवीन द गॅप्स खेळायचं आहे, वेळेवरती चौकारही ठोकायचा आहे. जर आपण चौकार जर शोधायचा झाला तर कित्येक षटकामागे जर अजून चौकार नाही आहे. जसं बाद झालं उमर, तसं चौकाराची संख्या जशी कमी होत गेली, त्याच्यामुळे उमर खेळत होते तिथपर्यंत चौकार येत होते, पण चौकार कमी झाल्यात. 75 धावा आहेत. शेवटचा चेंडू, या 16व्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पायावरचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळलाय. मिड विकेटला फेल्ड करतील, 1 धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. धावा झाल्या धावफलकावरती. 16 षटकांचा खेळ संपलाय. 76 रन ऑन बोर्ड आफ्टर 16 ओव्हर. 76 रन. अभी मजा आएगा ना, भिड़ो भिड़ो. धावा धावफलकावरती बघितल्या 76. 76 धावा धावफलकावरती. शेवटच्या 4 षटकांचा खेळ शिल्लक राहिला. 4 ओव्हरमध्ये किती बनतील? 20 बनतील, 22 बनतील, 25 बनतील, 30 बनतील. किती बनायला हव्या? शिरीष देसाई गोलंदाजीसाठी, बॉलिंगसाठी. आखो टप्प्यात चेंडू होता, पुल केला चेंडू चाललाय. फाईन लेग रिझनमध्ये फिल्डर आहे, तिथे फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एक रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. 77 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. शिरीष देसाई लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. धावा जमवतात. कॅप्टन मध्ये आहे मैदानावरती. तर हुकमाचा एक्का ज्याला म्हटलं जातं, मागच्या मॅचमध्ये चांगली खेळी ज्यानं साकारले तो सार्थक आहे. सार्थकला अजून थोडं पुढे खेळायचं आहे. तर सार्थकचा विकेट पाहिजे. तो शिव सेवा या टीमसाठी तो विकेट पाहिजे. स्कूपचा पटका खेळायचा होता. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. जोपर्यंत फिल्डर येतील, फिल्डिंग करतील. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. स्कूप करायचा होता चेंडूला, पाठीमागे चेंडू निघून गेलाय. 1 रन स्कोरबोर्डवरती ॲड होईल. अथर्व एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सार्थक. ही जोडी मैदानावरती आहे. कॅप्टन आहे, दुसऱ्या बाजूला महत्त्वाचा खेळाडू देखील मैदानावरती आहेत. त्याच्यामुळे जी आश्वासक धावसंख्या, जो स्कोरबोर्ड आणायचा आहे. फुलटोस बॉल होता, थोडंसं यॉर्क पद्धतीने करून घेतला. पहिला वाटलं स्वीप करतील, चेंडूला खेळतील. यॉर्क पद्धतीने करून घेतला. डॉट बॉल ची सांगता होत असताना 78 धावा हलक्या हाताने खेळलाय. पुन्हा एकदा पाहिलं होतं मिड विकेट थोडंसं मागे आहे, त्याचा फायदा उचलला. 1 रन ॲड झाली स्कोरबोर्डवरती. स्कोर 79. 79 धावा. सार्थक ज्याच्याकडे क्षमता आहे, जी आपण पाहिले, एक चांगली इनिंग तोही साकारतोय. पण त्यालाही माहिती आहे थोडासा वेग आपल्याला वाढवायचा आहे, थोडे रन जास्त येणं गरजेचं आहे. अशा क्षणाला 10 ते 15 अधिक धावा फायदेशीर ठरू शकतील, हे त्यालाही माहिती आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे चुकले. जोपर्यंत डीपोर्न क्षेत्ररक्षक आलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 रन ॲड होतील स्कोरबोर्डवरती. या 2 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 81 धावा.
स्कोरबोर्डवरती आतापर्यंत आल्यात. जसा सार्थकचा उल्लेख आम्ही केला की सार्थककडे मागचा मॅच चांगला खेळ आहे, त्याच्यामुळे आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. 81 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. चारी बाजूला पाहिलं तर पिन ड्रॉप सायलेंट आहे. सर्वजण हा मॅच पाहत आहेत. यूट्यूबवरती देखील प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आस्वाद घेतोय. हलक्या हाताने खेळ आहे. मिड विकेटला चेंडू गेला, धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. पहिलं थोडंसं शेवटच्या क्षणी कॉलिंग केली की थांबावं. 17 षटकाचा खेळ संपलाय आणि 17 षटकाचा खेळ संपताना स्कोर 82. बिलकुल मांगो की रन मांगो. रन पाहिजे आपल्याला तर विकेट पाहिजे. शिवसेवा टीमला विकेट पाहिजे. तर धावा पाहिजे त्या टीमसाठी. धावा पाहिजे, रन पाहिजे, रन यायला हव्या. पायाला लागलाय चेंडू. खेळण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनच्या क्षेत्रामधनं विकेट किपरच्या पाठीमागे चेंडूने गेलाय. थर्डमॅनकडनं फाईन लेगपर्यंत पोहोचलाय. लेग बायचा इशारा होत असताना 1 रन स्कोरबोर्डवरती ॲड होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 83. शेवटच्या या 3 ओव्हरचा खेळ, 3 षटकांचा खेळ आता शिल्लक राहिला आहे आणि तेच चालले ती 100च्या आसपास स्कोर चाललाय. त्याच्या पार होईल, आर राहील. आर पारवाली लढाई मैदानावरती लढली जाते. चांगला फटका पण फलतूरमध्ये फील्ड केला गेला. एक धाव या चेंडूवरती पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. जीवाच्या आकांताने ही धाव पूर्ण केलेली आहे सार्थकनं. मिसअंडरस्टँडिंग आता पुन्हा एकदा झालं होतं. धावत होतं की काय असं वाटत होतं. बघा काय घडलं होतं. बॅक टू द बॉलर खेळलं होतं या चेंडूला आणि बॅक टू द बॉलर खेळताना फिल्डिंग झालं होतं. जमेची बाजू, चेंडू थोडासा लांब गेला. 1 रन स्कोरबोर्डवरती ॲड होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 84. आता हवेत खेळलाय चेंडू. फिल्डर आहे, झेल सुटलाय. ओ हे तर काय घडलंय. म्हणजे आज कोणत्याही बॉलरच्या नावावरती विकेट जाणार आहे की नाही. कारण आता हा रेग्युलेशन कॅच होता. सरळ आरामात झेल टिपायचा होता. तो झेल तुम्ही सोडलाय आणि झेल कोणाचा सोडलाय तर सार्थकचा. आणि कॅचसाठी सुद्धा आहे. प्राईज होतं कॅचसाठी. कॅचसाठी प्राईज आहे. आता स्कूप केलाय चेंडू. चला सार्थकचा झेल सोडलाय. आता त्या झेलाची भरपाई होणार. झेलाची भरपाई झालाय. चेंडू गेलाय फाईन लेग रिजन मध्ये. चौकार. थँक्यू. मागचा चौकार कधी आला होता आठवा. मागचा चौकार आला होता 5व्या षटकामध्ये आणि आता चौकार आला 18व्या ओव्हरला. सार्थकच्या बॅटमधला पहिला चौकार. पण मध्ये जर पाहिलं तर 12-13 ओव्हरमध्ये चौकार नाही आलाय. मागच्या 12 ओव्हरमध्ये चौकार नव्हता आला, तो चौकार आलाय. झेल सुटलाय, जीवनदान लाभलंय. सार्थकचा खेळ आता दुसरा अजून. बघूया पाठीमागे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग करतील. 1 रन स्कोरबोर्डवरती ॲड होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 91 धावा. त्यानं संधी दिली होती. त्या संधीचं सोनं तुम्ही नाही करू शकलं. झेल सुटला, जीवनदान लाभलं. आणि जसं आम्ही नेहमी म्हणतो, जीवनदान लेगा सामनेवाल्या टीम की जान. जीवनदान नेहमी समोरच्या टीमची जान घेतोय. तसं या मॅचमध्ये देखील घडेल की काय. 91 धावा धावफलकावरती. स्ट्रायकरला अथर्व पुढे आला. खेळला चांगला फटका. अथर्वने देखील खेळलाय. डीप ओढणं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आता 2 धावा पूर्ण. बदललाय खेळ, बदललाय. पहिला धावा होत होती, आता धावा आल्या. टाळ्यांचा आवाज डगआउट मधून आलाय. आफ्टर 18 ओव्हर 18 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 93
93 धावा. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. स्कोर 93. थँक्यू. 18 ओव्हरचा खेळ संपला. 18 नंतर 93. बॉलर नेम बॉलर स्वरूप मोरे. स्वरूप मोरे कोण आले बॉलिंगसाठी? स्वरूप मोरे. नाईन्टी 93 धावा धावफलकावरती येतात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंग मधला. या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये 12 मध्ये 15, 12 मध्ये 20. किती बनणार आहेत? 12 मध्ये 20 बनू शकतील. हा फटका खेळायचा होता. चेंडू जातोय जबरदस्त फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. 2. ओ पुन्हा एकदा काहीतरी घडलंय. बघूया पंच काय इशारा करतील. नॉट आउट. दोन धावा. 3 धावा. 3 धावा. बघा खेळ कसा बदलतो. तुम्ही एकदा कॅच सोडला, तो कॅच सोडला आणि तो समोरच्याला मॅच चालू करून दिला. तो मॅच थोडा थांबला होता. तो मॅच स्टार्ट झालाय. रन येत नव्हत्या. बघा रन यायला सुरुवात झाली आता. इझी फ्लोविंग मिड विकेटच्या रिजन मधनं फिल्डर. बघा हे सगळं घडणार. तुम्ही तो कॅच सोडला, समोरच्याला मॅच चालू करून दिला आणि आता ते चालू करतात. फिनिश पण तेच करतील. अशा पद्धतीने बॅटिंग चाललंय. 98 रन. 98 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. तुम्ही त्यांना संधी दिली, मॅचमध्ये येण्याची परतण्याची संधी दिली आणि ती संधी पुन्हा एकदा सांतारा सार्थक. नावही सार्थक ठरवतोय आपलं. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू चालला बॉन्डलाईन जवळ. फिल्डर ज्यावेळेला वेगाने येतोय, फिल्डिंग करतील तोपर्यंत 2 धावा. 100 धावा. 100 ऑफ. शंभर रन स्कोरबोर्ड वरती. बघा मागच्या 2-3 षटकांचा खेळ बघूया. जिथून झेल सुटलाय तिथून किती धावा आल्यात. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. गली रिजन मध्ये फिल्डर आहे. 1 रन ऍड होईल. स्कोरबोर्ड वरती स्कोर जाऊन पोहोचलाय 101. 101. लॉस ऑफ 5 विकेट्स. पुढे येऊन खेळला होता. स्लाइस कट केला. चेंडू चालला थर्ड रिजन मध्ये. पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचलाय क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. सुंदर फिल्डिंग. ओ पुन्हा एकदा चुकलाय नेम. आताही 3 रन झाल्यात. बघा पहिला तुमचा नेम लागत होता, स्टंपला लागत होता. आता तो स्टंपला लागणं बंद झालंय. सगळं काय चाललंय या मॅच मध्ये. या 3 रनना स्कोर जाऊन पोहोचलाय 104. 104 धावा. सार्थक बॅटिंग ऑन 33. पुन्हा एकदा स्कोपचा फटका खेळायचा प्रयत्न होता. फिल्डर येईल, पोहोचेल तोपर्यंत दुसरी रन. बघा थांबले होते. असा मॅच आहे. क्रिकेटचा खेळ असा निश्चितच आहे. क्रिकेट असा खेळ आहे ज्या प्रेडिक्शन फेल आहे. असा एक प्रेडिक्शन करणं फेल आहे.
त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ बदललाय. आता मॅच सुद्धा बदललाय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. फिल्डर वेगाने येईल. 1 रन स्कोर बरोबरती ॲड होईल. 1 रनने स्कोर जाऊन पोचलाय तो 107. 107 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा षटकाचा खेळ शिल्लक आहे. जसं आम्ही म्हटलं होतं 150 होणार नाही आहेत. 100च्या पार जातील, पण 120च्या जवळ गेलं तर टाईट सिच्युएशन. थँक्यू. टीमचा स्कोर झाला 107 धावा धावफलकावरती आहे. सार्थक बॅटिंग करतोय 36. 36 वरती बॅटिंग करतोय सार्थक. शेवटची ओव्हर आहे खाडे यांकडनं बॉलिंगसाठी. श्री ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केला. चेंडू कव्हरच्या दिशेने फील्ड केला गेलाय. एक धाव जलद गतीने पूर्ण केली. सोहम आहेत बॉलिंग, म्हणून आम्ही सांगितलं नाव सांगा बाबा. ओके चला सोहम. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. कडक खेळाय. डी पॉईंटवरनं क्षेत्ररक्षक वेगळे येईल. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. स्कोर 109. 109 धावा. बघा एका क्षणाला धावांसाठी झगडत होता. 100 धावा होतील की नाही, 100 धावांपर्यंत पोहोचेल की नाही असं वाटलं होतं. रूट्स अकॅडमीचा संघ तो 100च्या पार चाललाय. 109 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. बॅक टू द बॉलर खेळले. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे काय केलंय? ओ, समोर मारायचं होतं. समोर यष्ट्या होत्या तुमच्या. काय बदललाय खेळ. पहिला बॅटिंग करणाऱ्या टीम धावबाद होत होती. आता फिल्डिंग करणारी टीम धावबाद घेत नाहीये. असा खेळ मैदानावरती चालला. बदललाय खेळ. आता खेळाबरोबर थोडंसं मोमेंटम देखील शिफ्ट झालाय. दुसऱ्या बाजूला तो मोमेंटम चाललाय. त्याचा किती फायदा होतोय. 110 धावा धावफलकावरती आहेत. आता वरचा फटका खेळायचा प्रयत्न. यष्टी बीट करून चेंडू झाला पाठीमागे. फील्ड केला जातोय. 1 धाव चेंडूवरती पूर्ण केली गेली. 22चा इशारा होत असताना पंचाकडनं 111 धावा. पार्टनरशिपवरती नजर टाकूया. 2 खेळाडूमध्ये चांगली पार्टनरशिप आतापर्यंत झाले. जी पार्टनरशिप जी आपण पाहतोय 44 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूमध्ये आतापर्यंत. ज्या विकेट गेले होते, 5वा विकेट गेला होता, 6व्या विकेटसाठी 44 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या शेवटच्या षटकातील 2 पुन्हा एकदा स्कूप केलाय. चेंडू चाललाय. दरम्यानचा क्षेत्ररक्षक पोचेल. फील्ड करेल. 1 धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न चाललाय. दुसरी रन. ओ, स्टंपच्या पुढे आले. स्टंप के आगे नहीं पकडना था आपको, स्टंप के पीछे जाना था. बेसिकला फॉलो करायचं होतं आणि ते नाही करता आलं. 113 रन. 113 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू 46 धावाची पार्टनरशिप झाले. 46 धावांची पार्टनरशिप 2 खेळाडूमध्ये झाले. ही पार्टनरशिप कदाचित या मॅचला वेगळं वळून देऊन गेले. ही पार्टनरशिप मॅचला वेगळा टर्न देऊन गेले. शेवटचा बॉल खेळायचा होता. पायावरती चेंडू आदळला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आता शर्यत लागले. 2 खेळाडूमध्ये शर्यत. लेग बायचा इशारा. 1 रन शेवटच्या चेंडूवरती. स्कोर झालाय 1-1. 114 झालाय. 115 करायचे आहेत. 114 रन स्कोरबोर्डवरती. आता थोडंसं चेहऱ्यावरती हास्य देखील आहे रूट्स क्रिकेट अकॅडमीच्या. त्याला कारण आहे, कारण या 2 खेळाडूमधली पार्टनरशिप 27 धावांची जी पार्टनरशिप आले, त्या पार्टनरशिपमध्ये ज्यावेळेला झेल सुटला त्यानंतर किती रन आल्या तेही महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेला कॅच सुटला, जो कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर स्कोर भरपूर प्रमाणामध्ये आतापर्यंत आला आहे. आपण स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. सुरुवात केली होती उमर कोटे यांनी 28 धावांची खेळी, 7 धावांची वीरची खेळी. इदियान लवकर बाद झाले.
प्रीत वाद झाले. शेत देखील काय करू, अथर्व देखील, अथर्वने चांगली खेळी आपण साकारली आहे. आणि सार्थकची खेळी महत्त्वाची होती. सार्थकनं चांगली बॅटिंग केली, 40 धावांची खेळी सार्थकनं साकारली आणि त्या खेळीमुळे या डावाला थोडासा आकार. बॅक टू बॅक दुसरी चांगली इनिंग, लागोपाठची दुसरी चांगली, सेमीफायनलला चांगली इनिंग, फायनलला चांगली इनिंग सार्थकनं साकारलेली आहे. पण हा पहिली इनिंग होती, पहिला डाव होता. दुसरा डाव याच्यापेक्षा इंटरेस्टिंग येऊ शकतो, दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते. 115 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक ब्रेक घेऊया आणि येऊया ज्यावेळेला मॅचला होईल सुरुवात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट फायनल मॅच. 115 धावांचं लक्ष्य, 115 धावांचा पाठलाग करायचं आहे.